मित्रांनो, आपण अक्षय कुमारच्या कमबॅकची हवा उगीच खालक्यात घेतोय. भूत बंगला सिनेमाने 2026 मध्ये टॉप 5 मध्ये जागा बनवली. आता अक्षय त्याच्या सर्वात मोठा फ्रँचायझी वेलकम 3 घेऊन येतोय. स्वतःच्या रेकॉर्ड मोडून हा गडी नंबर 4 ला फिक्स जाणार. या सिनेमाचं नवीन गाणं आलंय घिस घिस घिस. हे गाणं बघून एकच वाटतंय, असला क्रेझी राडा आणि फक्त अक्षय कुमारच करू शकतो, दुसरे कोणाचंही काम नाही. हे पूर्णपणे भोजपुरी स्टाईलमधलं गाणं आहे. खूप दिवसांनी अक्षय कुमारला बघून असं वाटतंय की तो बॉक्स ऑफिसचं टेन्शन सोडून फक्त एन्जॉय करतोय. आणि तो एन्जॉय करतोय म्हणून आपण पण थिएटरमध्ये डबल एन्जॉय करायचं. काही लोक लगेच कपाळावर आट्या पाडतील आणि बॉलिवूडचा स्टँडर्ड खराब झाला म्हणतील. पण अक्षय कुमार सिनेमात भोजपुरी हिरोचा रोल करतोय, मग कॅरेक्टरसाठी असा गावरान तडका पाहिजेच होता का नाही? लोकांना भोजपुरी शब्द ऐकला की खराब वाटतो, पण स्त्री 2 मध्ये पवन सिंगचं गाणं चाललं की नाही सांगा बरं. आणि आता बेबी जॉन किंवा पेद्दी सिनेमातील आयटम सॉंग्स बघा, त्यांचे शब्द ऐकण्यापेक्षा आपला हा भोजपुरी फ्लेवर कधीही चांगला वाटेल तुम्हाला. एकीकडे मोठ्या बजेटच्या सिनेमात नोरा फतेसारख्या डान्सरला इतक्या चीप पद्धतीने दाखवतात की नंतर ते गाणंच डिलीट करावं लागतं. पण इथे अक्षयने भोजपुरीतील क्वीन अक्षरा सिंगला पूर्ण इज्जत देऊन बॉलिवूडमध्ये आणलंय. गाण्यात एक सेकंदी असलेलं तर नाही, पण एक सांगू, स्क्रीनवर अक्षय कुमार असल्यावर दुसऱ्या कुठल्या नटाकडे बघायचा म्हणजे हिंमतच होत नाही. दोघांची एनर्जी एकदम कडक आहे, पण अक्षयचं गाणं ऐकून लॉलीपॉप लागेल वाली फिलिंग यायला असं वाटलं नव्हतं. हो, लोक या गाण्याचा सध्या तरी खूप अवांतर विचार करतील. अक्षय कुमार मक्सरी उडवतो, पण जेव्हा थिएटरमध्ये हे गाणं वाजेल ना, तेव्हा स्वतःला खूप शहाणे समजणारे लोक तोंडगाशी पडतील. आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं गाणं. उद्या आणि मंजूरबाई शिवाय सगळं सुन्न वाटतंय की अक्षयचा हा नवीन प्रयोग आवडला. जे वाटेल ते लिहून टाका. आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं गाणं. उदय आणि मजनूबाईपेक्षा सगळं सुन्न वाटतंय की अक्षयचा नवीन प्रयोग तुम्हाला आवडतोय. जे वाटेल ते कमेंटमध्ये लिहून टाका. मी तुम्हाला भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.